आता आपण बघूयात महाराष्ट्र सुपरफास्ट। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आमच्यासोबत आले असते तर आम्ही 2014ला निवडून आलो असतो, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे। त्यांनी आज पुन्हा गोपीनाथ मुंडेंबाबत भाष्य केलं। मुंडे वरिष्ठ आणि सक्षम नेते होते, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवं होतं, मात्र त्यांना त्यांच्या पक्षातून साथ मिळाली नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला। छत्रपती संभाजीनगर परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला। परीक्षा सुरू होताच कम्प्युटरमधील यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं विद्यार्थ्यांचे पेपर विस्कळीत झाले। या तांत्रिक अडचणींचा फटका बसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला। संभाजीनगर परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान गोंधळ उडाला। कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनस्थळी धाव घेत आंदोलकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। त्यानंतर त्यांनी सरकार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला। सरकार परीक्षा घेण्यास पात्र नाही असा आरोप करत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या मांडल्या। उद्योगमंत्री उदय सामंतांनी चाकणमधल्या एमआयडीसीत पाहणी केली आहे। चाकणच्या उद्योजकांना न्याय द्यायचा आहे, उद्योजकांमधला संभ्रम दूर करायचा आहे, असं सामंत यावेळी म्हणाले। उद्योजकांना इथल्या नागरिकांना न्याय दिल्याशिवाय चाकणमधून हलणार नाही, असंही सामंत म्हणाले। मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत शिवसेना युबीटीने आंदोलन केलंय, तसंच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केलाय। मुंबई गोवा महामार्गासह सर्व्हिस रोडचीही मोठी दुरवस्था झाली आहे। यावरून शिवसेना युबीटी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर भागातील नागरिकांनी मोर्चा काढलाय। खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना जाब विचारत तात्काळ रस्ता बनवण्याची मागणी केली। रायगडच्या माणगावमध्ये भाजपने काँग्रेस विरोधात आंदोलन केलं। सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप आक्रमक झाली आहे। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। चिमूर क्रांती दिनानिमित्त चिमूर इथल्या शहीद स्मारकावर पालकमंत्री अशोक उईके आणि चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी शहीदांना अभिवादन केलं। यावेळी टपाल विभागाकडून चिमूर क्रांतीनिमित्त काढण्यात आलेल्या विशेष डाक तिकिटाचं देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर इथे शहीद क्रांतीस्थळावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस नेते कार्यकर्त्यांसह चिमूर क्रांतीस्थळी कार्यकर्त्यांसह अभिवादन केलं। चिमूर क्रांती दिनानिमित्त चंद्रपूरच्या चिमूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। स्थानिक आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पालकमंत्र्यांचा ताफा काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवला। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंच्या गाड्यांचा ताफा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरला होता। चिमूर शहर आणि तालुक्यातील काही सदस्यांबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना निवेदन द्यायचं होतं, म्हणून अभिवादन करून बाहेर पडलेल्या पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला। पुण्यातील मोशी इथे 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो 2026 रंगणार आहे। यामध्ये मराठा उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी, मार्गदर्शन आणि नेटवर्किंगचं व्यासपीठ मिळणार आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो मराठा उद्योजक घडवण्याचा संकल्प असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे। 13,000 कोटींच्या ड्रग्ज नेटवर्कमधील कथित मास्टर माइंड वीरेंद्र सिंग बसो याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात 17 आरोपी असण्याची शक्यता असल्याची माहिती एनसीबीनं कोर्टात दिली। तसंच बसोया हा भारतातून 970 किलो ड्रग्जची भारताबाहेर तस्करी करणार होता। खासदार संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर सडकून टीका केली आहे। गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं, मात्र ध्वजारोहणासाठी आलेल्या गिरीश महाजनांना कितवा स्वातंत्र्य दिवस आहे याचा विसर पडला, अशी राऊतांनी महाजनांवर टीका केली।